हाय, नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये. आज बनवणार आहे आपण अंड्याची भुर्जी एकदम साध्या पद्धतीने. तर चला बघूया. त्या अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला बघूया रेसिपी. इथं मी एक मोठा कांदा घेतला आहे कापून बारीक. एक छोटं टमाटर घेतलं आहे आणि बारीक कट करून हिरवी मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतली आणि हे 4 अंडे घेतले फोडून. तर पॅन गरम करायला ठेवला होता, तो गरम झाला आहे. त्यामध्ये तेल टाकून गरम झालं आहे. आता त्यामध्ये कांदा टाकू. कांदा टाकून घेतला आहे. आता कांदा फ्राय करत घ्यायचा. कांद्याचं थोडं पाणी शोषून झालं की लगेच मिरची टाकून घ्यायची, कारण आपण कांदा जास्त तळू दिला तर मग मिरची कच्चीच राहते आणि कांदा डागून जातो. त्याच्यामुळं थोडंच पाणी शोषू द्यायचं कांद्याचं आणि लगेच हिरवी मिरची घालून घ्यायची, म्हणजे दोन्ही पण मग चांगलं सोबत तळल्या जाते, मिरची पण तळून निघते. बघू शकता दोन्ही पण होतंय सारखं. बघा दोन्ही पण तळले. आता हळद घालून घेऊ. हळद कमी घातली तरी चालेल, पण जास्त पण नाही घालायची लय. जास्त घातली तर मग अंड्याचा रंग लालसर होतो भुर्जीचा. बघू शकता चांगले झाले. आता त्यामध्ये टोमॅटो घेतला होता कट करून, तो टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करू परत. मीठ टाकून घेऊ चवीपुरतं आणि कोथिंबीर जी बारीक कट करून घेतली होती ती टाकून घेऊ आणि चांगलं सर्व एकजीव करून घेऊ. सर्व बघा किती छान झालंय. आता हे अंडे घेतले होते फोडून, ते आता त्यामध्ये टाकून घेऊ. आता फिरून घेऊ. सारखं फिरवत राहायचं, लगेच सोडून नाही द्यायचं. फिरवतच घ्यायचं. बघू शकता असं फिरवतच राहायचं. थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची परत. बघा फिरवतच घेतलंय मी, सोडलं नाही. मिरचीचं प्रमाण तिखटनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तिखट जर का हवी असेल तर अजून मिरची घ्यायची, कमी हवी असेल तर कमी घ्यायची. बघू शकता किती मोकळी झाली. आता फिरवतच राहायचं होईपर्यंत. बघा फिरवतच घेतलं. छान मोकळी झाली. आता आपली बनवून रेडी आहे. बघू शकता किती छान झाली. आपण पावसोबतही खाऊ शकतो, चपातीसोबत पण आणि भाकरीसोबत पण. आवडलीच तर नक्कीच करून बघा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. काही चुकलं असेल तर माफ करा.